भोसले मॅडम, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोषजी गुरव सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि या ठिकाणी आपण सर्वजण. आता दोन विद्यार्थिनींनी खूप छान पद्धतीनं या ठिकाणी आपले विचार मांडले आणि ते विचार मांडत असताना त्यांनी आजचा दिवस नेमका काय आहे आणि या दिवसाच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे हेही थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपल्या सगळ्यांना ही गोष्ट कळाली आहे की आजचा 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत आहोत. बरोबर आहे की नाही? कळाले सगळ्यांना? संविधान आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण आपल्या रोजच्या परिपाठामध्ये संविधान म्हणतो, म्हणजे संविधानाची उद्देशिका म्हणतो. संविधान आपल्याला त्या अनुषंगानं माहिती झालेलं आहे. बरोबर आहे की? मग आजचा दिवस कशासाठी महत्त्वाचा आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर आपण आज भाग्यवान आहोत की अशा देशाचे आपण नागरिक आहोत, या देशाच्या लोकशाहीचा आणि या देशाच्या शासन व्यवस्थेचा संपूर्ण जगाला हेवा वाटत आहे. हेवा याच्यासाठी वाटतो की 77 वर्षापासून 78 वर्ष साधारणपणे आपल्या लोकशाहीला झाली आणि एवढा प्रदीर्घ काळ लोटून सुद्धा या देशाची लोकशाही ही जिवंत आहे. नव्हे तर मला असं म्हणायचं की संपूर्ण जगासाठी ती मार्गदर्शक ठरले. कारण हा काळ काही थोडा नाही आणि या काळामध्ये झालेली स्थित्यंतरं पण काही थोडीशी नाहीत. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव अनेक स्थित्यंतरं घडून आली आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या देशाच्या शासन व्यवस्थेवर होत असतो. पण या सगळ्या गोष्टीला भारत मात्र अपवाद राहिला. त्याचं एकच कारण म्हणजे भारताचं संविधान. याच संविधानाला आपण राज्यघटना असं म्हणतो. आणि आजचा दिवस काय आहे? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949ला भारताचं संविधान म्हणजेच भारताची राज्यघटना ही घटना समितीनं स्वीकारली, पर्यायानं देशानं स्वीकारली आणि या दिवसाचं स्मरण आणि गौरव म्हणून आपण संविधान दिन साजरा करतो. तसं पाहिलं तर संविधान दिवस हा 2015 पासून साजरा केला जातोय आपल्याकडे. हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या अद्वितीय योगदानामुळे हे संविधान निर्माण झालं आणि 2015 हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं 125वे वर्ष होतं. आणि या अनुषंगाने संविधानिक मूल्याचा गौरव करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली सुद्धा वाहण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या सामाजिक आणि न्याय मंत्रालयाच्या वतीने नोव्हेंबर 2015ला पहिला संविधान दिवस साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण हा संविधान दिवस साजरा करत आहोत. आणि संविधान दिवस साजरा करण्यासाठी मी पाहिलं की त्यावेळेला जो शासनाने आदेश काढला होता प्रामुख्याने त्याच्यामध्ये या गोष्टीवर भर देण्यात आला होता की संविधान दिवस जो आहे ना तर तो शाळा आणि महाविद्यालयामधून प्रामुख्याने साजरा करण्यात यावा. तसं तर अनेक शासकीय कार्यक्रम जे असतात ते अनेक शासकीय कार्यालयातून साजरे करावे अशा प्रघात असतो. संविधान दिन पण सगळीकडे साजरा करावा, पण प्रामुख्यानं तो शाळा आणि महाविद्यालयामधून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा असं आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. काय कारण असेल? बरं, काहीतरी कारण असेल की नाही? कारण या संविधानिक मूल्याच्या आधारे जर एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहत असेल, नव्हे ती मार्गदर्शक ठरत असेल, तर भविष्यामध्ये सुद्धा त्या लोकशाहीची घोडदौड आपल्याला सुरू ठेवायची आहे. म्हणून या संविधानाची माहिती, या संविधानाची उजळणी आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच पुढच्या पिढीला झाली पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्या.
आपण वर्तमानातले विद्यार्थी आहोत, पण भविष्यातले आपण नागरिक आहोत. आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला भारताचं संविधान माहिती असलं पाहिजे. ते माहिती नसेल तर आपण नागरिक म्हणून राहण्यामध्ये काही अर्थ आहे का? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगितलं की या देशामध्ये खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक भीती वाटली होती. मी तुम्हाला सगळ्या संविधानाची पूर्वपीठिका कलम सांगणार नाही, तर कुठेतरी एक संधी मिळाली 5 मिनिटांमध्ये फक्त मी मनोगत तुमच्यासमोर संवाद साधत आहे. आणि त्यांनी एक भीती व्यक्त केली होती की संविधानाच्या निर्मितीपेक्षा या देशामध्ये संविधानाच्या योग्य अंमलबजावणीची भीती वाटत आहे. आणि निश्चितपणे त्यांची भीती सार्थ होती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी अशी होती की तत्कालीन राजकारण, लोकनेते आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्याचं भविष्यामध्ये काय स्वरूप असेल हे त्यांनी त्याच वेळेला ओळखलं होतं. आणि म्हणून त्यांना भविष्यामध्ये या संविधानाची योग्य अंमलबजावणी व्हावी ही काळजी वाटत होती. परंतु ती योग्य होती काळजी, कारण मला वाटतं की आता इतके वर्ष झाल्यानंतर आपल्याला संविधानातल्या बऱ्याच तरतुदी आता आठवायला लागल्या. हे खरं बाबा, हे आमच्या संविधानामध्ये आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही ना, तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते. आणि म्हणून मग हळूहळू आता संविधानाची पारायणं व्हायला लागलीत. आणि मग कुठेतरी आम्हाला कळालं की हे सगळं आम्हाला एवढ्या फार वर्षापूर्वीच देऊन ठेवलेलं होतं. कदाचित त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही, म्हणून आम्हाला काही बाबी मिळाल्या नाहीत. आणि म्हणून हा जो संविधान दिन आपण साजरा करत आहोत, तुम्हाला पण प्रश्न पडणार आहे की सर आता आम्ही नेमकं करायचं आहे काय? बरोबर आहे काय? पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता थोडीशी उजळणी झालीच आहे संविधानाची निर्मिती कशी झाली. पण जेव्हा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या संदर्भात काही सकारात्मक पावलं उचलली होती, तेव्हा या संदर्भामध्ये त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यासमोर एक अडचण मांडली की भारतीय जे आहे तर ते राज्यकारभार करण्यासाठी सक्षम नाही. आणि सुरुवातीचा काळ जो होता, 8वीच्या इतिहासामध्ये तर आपण अभ्यासलेला, 8वीच्या विद्यार्थिनींना माहिती आहे की सुरुवातीचा जो काळ होता, या सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय सभेने सुद्धा मागणी करत असताना भारतीयांना काही सवलती मिळाल्या पाहिजेत, राज्यकारभारामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, या मागण्या लावून धरल्या होत्या. पण पूर्ण स्वराज्याची मागणी काही राष्ट्रीय सभेनं बराच काळ लावून धरली नव्हती. बरोबर आहे की नाही? आणि आपण पाहिलं की जेव्हा 1929 लाहोर इथं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेनं सर्वप्रथम पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. आणि 26 जानेवारी 1930ला त्यावेळेसच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा फडकावून तो दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात आला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जी आहे ना ती लावून धरली होती. हे तो हाच होता. परंतु जेव्हा भारतीय राज्यकारभार करण्यासाठी सक्षम नाहीत हे ब्रिटिशांनी कुठेतरी जाणीव करून द्यायला सुरुवात केली, तेव्हा मात्र राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून घटना समितीच्या मागणीचा जोर धरण्यास सुरुवात झाली. आणि म्हणून मग क्रिप्स कमिशनच्या माध्यमातून आणि पुढे 1946ला जे कॅबिनेट कमिशन भारतामध्ये आलं, त्यानंतर मग खऱ्या अर्थानं भारताच्या राज्यकारभाराच्या संदर्भामध्ये, स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करायला सुरुवात झाली. आणि मग घटना समितीची मागणी तत्वतः मंजूर करण्यात आली. आणि मग 9 डिसेंबर 1946ला घटना समिती गठीत करण्यात आली. त्याची पहिली बैठक झाली. आणि तेव्हापासनं घटना समितीचं जे कामकाज आहे ते प्रामुख्यानं घटना समितीपेक्षा मी म्हणतो की केवळ आणि केवळ मसुदा समिती, आणि मसुदा समितीचाही विचार करत असताना केवळ आणि केवळ मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच योगदानाने प्रदीर्घ चाललेलं घटना
लेखन हे संपलं. खूप काळ होता हा घटना समितीचा बैठका वगैरे, परंतु जे सदस्य होते घटना समिती मसुदा समितीचे, त्या सगळ्या सदस्यांचा जर आपण विचार केला तर ते जे 7 सदस्य होते त्यातले एक निधन पावले, एक अमेरिकेमध्ये राहत होते, राज्यकारभारामध्ये एक जण सहभागी होते, दोघांनी तर त्या घटना समितीच्या बैठकांना हजेरी लावली नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मसुदा समिती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान केवळ आणि केवळ त्यांच्या योगदानातून निर्माण झालं. पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी खूप अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं पूर्ण केल्या. 60 देशांच्या कायदा आणि 60 देशांच्या व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला. आणि विशेष करून हे सगळं करत असताना वर्तमान आणि भविष्यातली भारताची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याचाही विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा प्रदीर्घ काळ संविधान लेखनासाठी लागला. आणि 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान पूर्ण झालं आणि घटना समितीनं हे संविधान स्वीकारलं. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950ला या संविधानाप्रमाणे या देशानं प्रजासत्ताक पद्धती अवलंबली आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा अवलंब सुरू झाला. अशा पद्धतीनं हा संविधानाचा सगळा प्रवास विद्यार्थिनींनी सर्व इसवीसनासहित या ठिकाणी सांगितलाय. आणि या सगळ्या प्रवासामध्ये हा कालखंड थोडा नव्हता आणि हा कालखंड फार आव्हानात्मक होता. तुम्ही जर पाहिलात 1946 ते 49चा कालखंड, तर या कालखंडामध्ये भारताच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर फार मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. धार्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या देश विभंगला होता. आणि या परिस्थितीमध्ये खरं तर या सगळ्या घटना त्या काळात घडत होत्या आणि म्हणूनच भविष्यामधले पडसाद सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये दिसायला लागले होते. आणि म्हणून ज्या देशाचा खऱ्या अर्थाने जन्म होतोय त्या पार्श्वभूमीवर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण होत असेल भारतामध्ये, तर निश्चितपणे भविष्यामध्ये या गोष्टी टाळता येणार नाहीत. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं की संविधान आपलं अधिक व्यापक झालं असावं. आणि म्हणूनच या संविधानामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत, ज्या ज्या तरतुदी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्या एका कुठल्याशा काळाशी बांधील नाहीत, तर त्या आजपर्यंत सुद्धा आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. मी तर म्हणतो की भविष्यामध्ये सुद्धा उद्याचा जो भारत असणार आहे तो सुद्धा केवळ आणि केवळ या संविधानिक मूल्याच्या आधारावरच पुढे जाऊ शकणार. आणि या सगळ्या बाबींचा विचार करत असताना एक विद्यार्थी म्हणून आपण काय केलं पाहिजे याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये जेव्हा या संविधानामध्ये रुजवली, तिथून आपल्या मनामध्ये आता ही रुजली पाहिजेत. पण याला बुद्ध तत्वज्ञानाचा आधार आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रज्ञा, करुणाशील, जिथे समानता, बंधुता, त्याच ठिकाणी न्याय आणि तिथंच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. या विचाराने खऱ्या अर्थानं हे तत्वज्ञान आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून प्राप्त झालं. आणि तसं पाहिलं आपण तर संविधानाचा जागर करायचा म्हणजे आपल्याला वेगळं काही करायचं नाही. आजच्या दिवसाच्या अनुषंगानं मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्या जगाला आपला हेवा वाटतोय. कशासाठी हेवा वाटतोय? तर एवढ्या जाती धर्मामध्ये, एवढ्या प्रांतामध्ये विभागलेले करोडो लोक देश म्हणून ज्या सूत्राने बांधलेले आहेत की नाही, ते सूत्र म्हणजे आपलं संविधान आहे. आणि आपल्या लोकशाहीची जी ताकद आहे ती काय आहे? संविधान आहे. आणि जगामधलं सर्वात मोठं आणि सर्वात सुंदर असं संविधान हे भारताकडे, आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे संविधान आहे. आणि म्हणूनच या संविधानामुळे आपली लोकशाही जिवंत आहे आणि संविधानामुळे आपलं अस्तित्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा मानवतेचा ग्रंथ दिलेला आहे.
संविधानाचं कुठलंही कलम घ्या तुम्ही, या प्रत्येक कलमाचा विचार करत असताना हे प्रत्येक कलम सरते शेवटी या देशातल्या नागरिकाचं कल्याणच सांगत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पृथ्वी तलावर मला वाटते मानवता साध्य करण्याचे नियम जर कुठे असतील तर ते केवळ आपल्या संविधानामध्ये आहे. आणि ते साध्य करण्याचं साधन संविधानानं आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे शासन पद्धती दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मानवतेचं कल्याण या संविधानाच्या माध्यमातून घडवून आणणं हे जसं शासन पद्धतीचं काम आहे, तसं विद्यार्थी मित्रांनो ते आपलं सुद्धा कर्तव्य आहे. कारण जेव्हा अधिकाराचा विचार होतो तेव्हा आपण हातामध्ये मूलभूत हक्काची ढाल घेतो, बरोबर आहे की नाही? 7वीच्या विद्यार्थ्यांनी आपण शिकत आहोत बघा. परंतु जेव्हा कर्तव्याची वेळ येते तेव्हा आपण जबाबदाऱ्या निश्चितपणे विसरत असतो. कर्तव्य ही बांधील नाहीत म्हणून आज आमच्यापर्यंत पोहोचली नाही. माझ्या वाचनात असं आलं की 1976ला स्वर्णसिंग समिती नेमली होती इंदिरा गांधी सरकारनं. आणि त्यावेळेला जे आपले मूलभूत अधिकार, जे आपल्या मूलभूत कर्तव्य जे समाविष्ट करण्यात आली, त्यावेळेला स्वर्णसिंग समितीनं शेवटी 3 सूचना केल्या होत्या. त्यातली एक सूचना फार महत्त्वाची होती. त्यांनी एक सूचना केली होती की हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते पालन करण्याचं बंधन हे कायद्यानं भारतीय नागरिकावर असलं पाहिजे. आणि असा कायदा करण्यासाठी मूलभूत अधिकाराचा जरी भंग होत असला तरी तो कायदा तुम्ही तो वैध ठरवला पाहिजे, अशी सूचना जाणीवपूर्वक स्वर्णसिंग समितीने केली होती. आणि दुसरी एक सूचना त्याने केली होती की या देशाची विस्कटलेली अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर प्रत्येक नागरिकाला कर भरणं हे अनिवार्य केलं पाहिजे. कदाचित त्यांची पहिली सूचना मान्य झाली नाही आणि दुसऱ्या सूचनेला मान्य म्हणण्यापेक्षा त्या दुसऱ्या सूचनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही, ती व्हायला बराच काळ गेला. मला वाटतं आता सध्या जर परिस्थिती पाहिली तर त्या दुसऱ्या सूचनेप्रमाणे आपल्या इकडे कारवाई होताना दिसत आहे. परंतु मूलभूत अधिकार हे कायद्यानं बंधनकारक नसल्यामुळं ते आपण कधीही पाळले नाहीत आणि म्हणून आपल्याला माहीतच झाले नाहीत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधानामध्ये ज्या वेळेला 50A मध्ये हे मूलभूत कर्तव्य आपल्याला देण्यात आली होती, ती मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांसाठी आहेत. जे मूलभूत हक्क आम्ही प्राप्त करून घेणार आहोत त्याच नाण्याची ही दुसरी बाजू आहे. जोपर्यंत आम्ही आमची मूलभूत कर्तव्य पार पाडणार नाहीत तोपर्यंत आम्हाला संपूर्णपणे मूलभूत हक्क सुद्धा प्राप्त होणार नाही, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा मूलभूत हक्काचा विचार होतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्हाला समानता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, शोषणाविरुद्धचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, असे 6 अधिकार आम्हाला दिले. पण जेव्हा कर्तव्याचा विचार करत असतो तेव्हा मात्र आपल्याला निश्चितपणे या 11 कर्तव्यांचा विसर पडत असतो. मी तुम्हाला अधिक सांगणार नाही, फक्त आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या 11 कर्तव्यामध्ये विद्यार्थी म्हणून आपण केवळ आणि केवळ 3 ते 4 कर्तव्य आपण विचारात घेणं गरजेचं आहे. पहिलं कर्तव्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, या संविधानाचं पालन आपण करणे, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आपण सन्मान ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणखीन एक महत्त्वाचं कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे की या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. हे करत असताना आम्हाला आमच्यामध्ये असणारे भेद जे धार्मिक आहेत, वांशिक आहेत, जातीय आहेत किंवा वर्णाचे आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरले पाहिजेत. ही बाब सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या सगळ्या बाबींचा विचार करत असताना आपल्या कर्तव्यामध्ये शिक्षणामध्ये 6वी ते वयवर्ष 6 ते वयवर्ष 14 हा शिक्षणाचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. तर त्याच अधिकारानुसार ते उपलब्ध करून देण्याचं कर्तव्य सुद्धा भारतीय नागरिकांनी या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे. यासारखी अनेक कर्तव्य आपल्याला दिलेली आहेत. या सर्व कर्तव्याचा आपण जाणीवपूर्वक विचार करावा आणि जेणेकरून की हक्क आणि कर्तव्य या 2 बाजू ज्या आहेत तर या 2 बाजू समतोलपणे साधल्या जातील आणि निश्चितपणे आपल्याला या संविधानाचं खऱ्या अर्थानं पालन करणं
आणि या संविधानाच्या मूल्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी जोपासना करणं महत्त्वाचं होऊन जाईल असं मला या ठिकाणी वाटते. तसं पाहिलं तर मी एकदा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं एक अभंगाची एक तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं की तांब्याचं जे नाणं असतं ते देशोदेशी आपण हिंडवलं म्हणजे तांब्याचं नाणं जे आहे तरी त्याचं मोल काही वाढत नाही. म्हणजे आपण इतर प्रदेशामध्ये गेलो तर तांब्याच्या नाण्याला कोणी सोनं म्हणणार आहे का? म्हणणार नाही. कदाचित तो काळ असेल, पण एका विचारवंतांनी पण म्हणलेला आहे की तो काळ असा होता की घोड्याला घोडच म्हणलं जायचं आणि गाढवाला गाढवच म्हणलं जायचं. पण स्थित्यंतर एवढी भविष्यामध्ये होतील असं वाटलं नव्हतं की अधर्माला धर्म अशा पद्धतीनं जर मान्य करायचं ठरवलं तर आजच्या घडीला आपण पाहतो की तांब्याचं नाणं सुद्धा सोनं म्हणून आपल्याला भासवण्याचा काळ आता झालाय. अशा या काळामध्ये जेव्हा परिस्थिती बदलत आहे तर या बदललेल्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आणि आरसा जो आहे तर तो केवळ आणि केवळ आपलं संविधान आहे. आणि म्हणून खरं सोनं काय ओळखायचं आहे तर ते आपल्याला संविधान मार्गदर्शन करणार आहे याची जाणीव आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे. खरं तर मी फार थोडंच बोलणार होतो, थोडं बोलत थोडंसं अधिक बोललो, पण तरी देखील मी या ठिकाणी थांबतो आणि फक्त एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की अभ्यासक्रमात आहे म्हणून बरं का, 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला संविधानाची माहिती आहे, पण 8वीला आले की आमच्या विद्यार्थिनी त्या विसरून जातात. 9वी-10वीच्या विद्यार्थिनीला तर त्याचा गंधही पुन्हा राहत नाही. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या गोष्टी आहेत त्या केवळ आणि केवळ मार्क मिळवण्यासाठी नाहीत तर त्या कुठेतरी आपल्या जीवनामध्ये अवलंब करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी आहेत. शेवटी शिक्षण म्हणजे वेगळं काही असत नाही. शिक्षण आपल्याला दिशा देण्याचं काम करतं आणि तुम्ही जे शिकतात यातूनच आपल्याला दिशा मिळणार आहे हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी थांबतो. मला खरंच संधी दिली, आपल्याशी संवाद साधता आला, याच्याबद्दल मी या ठिकाणी खूप आभारी आहे. धन्यवाद.